आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था काढली, दुसरी अवस्था काढली, आज आपण तिसरी अवस्था काढतोय. आजची तारीख काय बरं? आज 9/3/26. 9 मार्च 2026 आहे का नाही? आणि ह्या केळीला तुम्ही जसं आपण वहीला लिहून दिलेले त्या पद्धतीने शेड्यूल फॉलो केले. आता बघितलं तर हे माझ्या खांद्याला हो भाई. फोगा लागला. तुम्ही जे फॉलो केलेलं आहे वापरा बायोनिक आणि बाकी शेतकरी काय आहे, जे त्याच्या पद्धतीने करतात तो पार्ट वेगळा आहे. त्यांची मी म्हणतो आपलं न वापरता आपल्यापासून पण भारी केळी यावं, आपल्या शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांना. पण ज्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने दरवर्षी केळी करतो, चांगली येत होते, ह्यावेळेस थोडस गच्चा धरलाय किंवा वय खाल्लंय किंवा टेम्परेचरमुळं आमची केळी वाढा नाही किंवा अगोदर थंडीत गावली होती, आणि जर वय खाल्लेलं असेल तर मला वाटतं वापरा बायोनिकला सुरू करायला काय हरकत नाही. काय हरकत नाही. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही फर्स्ट एंड बी आमचं करू नका. तुमचा गुतलेला प्लॉट बाजूला काढा आणि आम्हाला तुम्ही सोडून द्या. फरक जाणवतो लगेच. नाही आमचं नाही तिथनं पुढे वापरलं तरी चालेल, पण तुमचं कष्ट वाया जाऊन देऊ नका. तुम्हाला काय वाटतंय? कारण आपला कुठला शेतकरी बांधव असू द्या, त्याला मार्केटमधून सगळं दाणेदार वॉटर सुलेबल आणलेलं असतं, रोपं इकत आणलेले असतात, ड्रिप इकत केलेलं असतं, मजुरी गेलेली असती. तो प्लॉट जर थांबत असेल, वय खात असेल आणि मार्केटमधला इकडून तिकडून नातेवाईक मित्रमंडळी उचका पाचका दुकानदाराला विटीस धरून उधार आणलेलं असतं, जर प्लॉट थांबत असेल वय खात असेल तर येणाऱ्या दिवसात काय उत्पादन करणार? बरोबर आहे. त्यासाठी हे प्रवीण विलास पाटील सरांनी, नितीन विलास पाटील सरांनी जसा निर्णय घेतलेला, ही एकत्र कुटुंब फॅमिली आहे, जसा निर्णय घेतला आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरा बायोनिकचं जसं मार्गदर्शन वापरतात आणि एकही प्लॉट कोचांबलेला नाही, तर मला वाटतं की ज्यांचे प्लॉट कोचांबल्यात त्यांनी एकतर इथे येऊन नजरेने पाहून निर्णय घ्या किंवा युट्यूबवरती विश्वास ठेवून वापरा बायोनिकचे मार्गदर्शक तुमच्या प्लॉटला बोलून तुम्ही तुमचे प्लॉट सुधारून घ्या. कारण विषय असा आहे की कष्ट वाया जात असेल हे व्हिडिओ पाहत असताना आणि तुम्ही डोळ्याआड थोडक्यात कानामागं टाकत असताना असं क्लिक करून साईडला सारीत असताना, तर ती पाहणारा तुमचे डोळे आणि वरनं तुमच्या समोर व्हिडिओ येणारा म्हणजे परमेश्वर थोडीशी दिशा देतोय, त्या दिशेला परत तुम्ही दशेकडेच नेताय, दिशेला परत दशेकडे नेताय. मला वाटतं मग एवढा मोठं आपण आज प्लॉटवरती येऊन साक्षात्कार लावतोय आणि हिथं जर आपण टाळाटाळी करत असेल तर आपल्याला कोण वाचवेल बारीक अभ्यास केल्यावर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. संतोष विलास पाटील, राहणार डोंगगाव, तालुका कारंजा, जिल्हा धाराशिव. तर ही जी आपण केळीच्या प्लॉट मध्ये उभं राहिलो, ह्याची लागण कधी झाली? 22 डिसेंबर 2025 बरोबर आहे का नाही? आणि आजची तारीख किती आहे? 24/12 म्हणजे 2च दिवस झालं तुम्ही ह्या प्लॉटची लागण करून, बरोबर आहे का नाही? तर आता आपल्याला काय करायचंय की ह्या प्लॉटला हिथनं पुढं आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करायचंय, बरोबर आहे नाही? तर ही आणि ह्याच्या खालचा जो प्लॉट आहे ही किती टोटल लागण आहे आपली सगळी? 2 एकर. 2 एकर. आणि किती झाडं बसलेत आपले? थोड्या लावतो फोन. 2,500 आहे का? मग 2,500 आपली लागण आहे. तर आता ही किती बाय कितीवर लागण केली आपण? 6-5 वर लागण आहे. इथनं पुढं तुमचं कीटकनाशक, बुरशीनाशक 19-19 ह्या ड्रिचिंग आणि वॉटर सुलेबल दाणेदार ही तुमचं दरवर्षीचं सगळं तुम्ही वापरत असताना वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला ह्यात ऍड करून इथनं पुढं आपल्याला हा प्लॉट बनवायचा आहे. लोकेशनला जर बघितलं साहेब तर ती पहिली रांग रोडच्या आपल्या त्या बांधाच्या कडेची, दुसरी, तिसरी, चौथ्या रांगातल्या पहिल्या आणि दुसऱ्या झाडापाशी आपण उभा आहे, बरोबर आहे. आणि इकडे बघितलं असंच जर फिरून घेतलं तर ही तुमची नारळ झाडाची रांग आणि इकडे तुमचं घर आहे. म्हणजे आपण आता हा घरापासला प्लॉट आहे समोरचा आणि जी पहिली केळी तुमच्या घराच्या पाठीमागे होती त्यात परत केळी लावा आणलेली ही तुमची रोप आहे. म्हणजे 1-2-3 दिवसात तुम्ही ह्याची पण लागण करणार आहेत. तर आता ह्या प्लॉट मध्ये जसं खालचा आणि वरचा प्लॉट दोन्ही मध्ये पण आपल्याला चांगला अवरेज भेटला, चांगला रेट भेटला आणि माल सगळा अगदी कमी वेळेत कटिंग होऊन गेला, बरोबर आहे नाही? तर ह्या प्लॉट मध्ये काय हवं वाटतंय आता नेमकं? गेल्या वर्षी तसंच झालं पाहिजे. जास्त आता काही बोलायचं नाही, एका वाक्यात उत्तर म्हणजे कमी वेळेत केळी येणं, एक्सपोर्टला सगळी जाणं कमी वेळेत आणि चांगले पैसे जसे पहिले बनले तसं ह्या बी प्लॉटचे बनावे एवढीच इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात शेती करत असताना जर प्लॉटनी वय खाल्लं, वेळ गेला आणि जर एक्सपोर्टला प्रॉब्लेम आला तर खरा शेतकरी आपला तिथं खचतो आणि वापरा बायोनिक आपली त्याच ठिकाणी खचून देत नाही. ह्याची परिस्थिती हे आपलं पाटील कुटुंब आहे आणि 3 जण बंधू आपण येणाऱ्या दिवसात पाहणार आहेत. यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो अगदी योग्य आहे आणि आपण येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉट मध्ये होणारे बदल दावून देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. मी नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट डोंगगाव, तालुका कारंजा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय आहे बरं? आज
20 का हा 20 एक 25 20 जानेवारी 2026 26 20 जानेवारी 2026 आपण ह्याला 24 डिसेंबर 2025 ला मार्गदर्शन दिलं तर काहीतरी तुमची किती तारखेची लागेल 22 22 डिसेंबर डिसेंबर 2025 26. म्हणजे येणाऱ्या 22 तारखेला ह्याला एक महिना व्हायचा आहे. तुमचा आता व्हायचा. रिंग डोस चालू आहे आणि ह्याला तुम्ही आपल्या वापरावर ड्रिचिंग आणि स्प्रे झालेले आहे. एक झालं आता ह्या तुटाळी ही किती झाडे टोटल टोटाळी नाही झालेली ही आपली 2200 रोपं किती वेगवेगळे आता. जे काय असते तर पहिले व्हिडिओ 2 एकराचा प्लॉट म्हणजे लागत नाही सध्या. 2 एकराचा प्लॉट आहे. ह्यात तुटाळी झालेली नाही नाहीत आणि आता ह्याला आपला रिंग डोस चालू आहे आणि ह्याला आपल्या वापरावर जी काही ड्रिचिंग पाहिजे रोहवर गुरुतर सिलिकॉनची ती झालेली आहे स्प्रे झालेली आहेत म्हणजे ज्या पद्धतीने शेड्यूल तारखेनुसार लिहून दिले ते फॉलो झालेलं आहे. आणि आपण हिथनं पुढे पण आपलं हे आता रिंग डोस झाल्यानंतर आपल्याला ड्रिपचं जे काय आहे ते सोडायचे आणि स्प्रे पण चालू ठेवायचे. म्हणजे आता जी रिझल्ट भेटलेला आहे ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत. ओके दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटची पूर्व अवस्था काढली, दुसरी अवस्था काढली, आज आपण तिसरी अवस्था काढतोय. आजची तारीख काय बरं? आज 9/3/26. 9 मार्च 2026 आहे का नाही. आणि ह्या केळीला तुम्ही जसं आपण वहीला लिहून दिलेले त्या पद्धतीने शेड्यूल फॉलो केले. बघितलं तर माझ्या खांद्याला हो भाई. फोगा लागत आणि सगळीकडे जर बघितलं तर एकदम हा. केळी टेम्परेचरला वगैरे काय बळी गेलेले नाही, काळोखी वगैरे आहे. आणि 2 पाल्याच्या मध्ये जे डिस्टन्स पाहिजे तो आहे. पाला रुंद आहे, फोगा एकदम चांगला छान निघतोय. आणि तुम्ही ह्याला जे काय आता वापरलं ना आपल्या बरोबरची जी काही केळी तर त्यांच्या केळीत आणि आपल्या केळीतला असा एक वेगळा बदल तुम्हाला काय जाणवत? लय फरक जाणवतोय. आपल्या एवढी उंची आहे त्यांची त्यांचे अजून गुडघे एवढेलेच आहेत. आणि आपण आता बघितलं 2-2 फुटालाच आहे आहे. का नाही. मला तर असं वाटतं बरं का प्रवीण सर, तुम्ही म्हणता ना काय ज्यांना वापरावरती शंका आहे त्यांनी तुमच्या प्लॉट वरती एक चक्कर मारावं. म्हणजे तुम्ही आणि मी सांगायचा विशेष थांबू बघितलं तरच कळतंय ना. बरोबर आहे का नाही. कारण इथं मला काय म्हणायचंय, काही जरी कसा जरी अभ्यास केला शंका ही साडीसातीच आहे, पण ती शंका जर काढायची असेल तर डोळ्यांनी थोडक्यात येऊन प्रत्यक्षात पाहून या 2 झाडा हिथच नाही. आता आपण खाली बी तिथं शूटिंग काढली, फोटो काढले, म्हणजे तुम्ही पहिला लावलेला प्लॉट ही 2 नंबरचा प्लॉट 2 नंबर पाहिला तर त्याच्यात बी उंची कशी, वाढ कशी, काय सगळं म्हणजे तुम्ही जे फॉलो केलेलं आहे वापरावरणिक. आणि बाकी शेतकरी काय जे त्याच्या पद्धतीने करतात तो पार्ट वेगळा आहे. त्यांची बी मी म्हणतो आपलं न वापरता आपल्यापासून पण भारी केळी यावं, आपल्या शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांना. पण ज्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने दरवर्षी केळी करतो चांगली येत होते, ह्यावेळेस थोडंसं गच्चा धरलाय किंवा वय खाल्लंय किंवा टेम्परेचरमुळं आमची केळी वाढा नाही किंवा अगोदर थंडीत गावली होती आणि जर वय खाल्लेलं असेल तर मला वाटतं वापरावरणिकला स्वीकारायला काय हरकत नाही. काय हरकत नाही. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही फर्स्ट एंड बी आमचं करू नका. तुमचा गुतलेला प्लॉट बाजूला काढा आणि आम्हाला तुम्ही सोडून द्या. फरक जाणवतोय लगेच. नाही आमचं नाही तिथनं पुढे वापरलं तरी चालेल, पण तुमचं कष्ट वाया जाऊन देऊ नका. तुम्हाला काय वाटतंय? कारण आपला कुठला शेतकरी बांधव असू द्या त्याला मार्केटमधून सगळं दाणेदार वॉटर सुलेबल आणलेलं असतं, रोपं इकत आणलेले असतात, ड्रीप इकत केलेलं असतं, मजुरी गेलेली असती. तो प्लॉट जर थांबत असेल, वय खात असेल आणि मार्केटमधला इकडून तिकडून नातेवाईक मित्रमंडळी उचका पाचका दुकानदाराला वेटीस धरून उधार आणलेलं असतं, जर प्लॉट थांबत असेल वय खात असेल तर येणाऱ्या दिवसात काय उत्पादन करणार? बरोबर आहे. त्यासाठी हे प्रवीण विलास पाटील सरांनी, नितीन विलास पाटील सरांनी जसा निर्णय घेतलेला, ही एकत्र कुटुंब फॅमिली आहे, जसा निर्णय घेतला आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरावरणिकचं जसं मार्गदर्शन वापरतात आणि एकही प्लॉट कोचांबलेला नाही. तर मला वाटतं की ज्यांचे प्लॉट कोचांबल्यात त्यांनी एकतर इथं येऊन नजरेने पाहून निर्णय घ्या किंवा युट्यूबवरती विश्वास ठेवून वापरावरणिकचे मार्गदर्शक तुमच्या प्लॉटला बोलून तुम्ही तुमचे प्लॉट सुधारून घ्या. कारण विषय असा आहे की कष्ट वाया जात असेल हे व्हिडिओ पाहत असताना आणि तुम्ही डोळ्याआड थोडक्यात कानामागं टाकत असताना असं क्लिक करून साईडला सारीत असताना तर ती पाहणारा तुमचे डोळे आणि वरनं तुमच्या समोर व्हिडिओ येणारा म्हणजे परमेश्वर थोडीशी दिशा देतोय, त्या दिशेला परत तुम्ही दशेकडेच नेताय, दिशेला परत दशेकडे नेताय. मला वाटतं मग एवढा मोठं आपण आज प्लॉटवरती येऊन साक्षात्कार धावतोय आणि हिथं जर आपण टाळाटाळी करत असेल तर आपल्याला कोण वाचवेल? बारीक अभ्यास केल्यावर खूप मोठी म्हणजे आज प्रवीण पाटील सर आम्हाला प्रत्येक वेळेस 1-1.5 महिन्यांनी बोलून घेतात, पुढचे डोस घेतात, 1-1.5 महिन्यांनी बोलून घेतात. साहेब तुम्हाला काय वाटतं बरं 1-1.5 महिन्यांनी तुम्ही आम्हाला अगदी तुम्ही आम्ही नाही आलो तर तुम्ही अगदी आम्हाला मग रुसता साहेब का हो, नाराज आहेत का साहेब, का हो आम्हाला आता काना मागे टाकलं थोडंसं म्हणजे आपल्याला 15-20 दिवसांनी चालू करायचं ह्याला, म्हणजे मग रुटीनच बसते ना. आता ऊन वाढतंय, ह्याला गेलंच पाहिजे. थांबतंय. तुमचं नियोजन
ठरलेलंच आहे आणि तुम्ही करताय ते तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी हो. ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद